महाराष्ट्र के रायगढ़ जिले में रोहा नगर परिषद चुनाव जोरों पर हैं। रोहा में पूर्व एनसीपी उप नगर अध्यक्ष शिल्पा धोत्रे ने नगर अध्यक्ष पद के लिए नामांकन दाखिल किया है और पहली बार शिवसेना शिंदे गुट और एनसीपी के बीच मुकाबला देखने को मिलेगा। शिंदे गुट कुल 21 सीटों के लिए सीधे मैदान में उतरा है, जिसमें कुल 20 पार्षद और 1 महापौर शामिल हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट ने 20 पार्षद और 1 नगर अध्यक्ष पद के लिए चुनाव लड़ रही है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पूर्व महापौर समीर शेडगे की बेटी वंशी शेडगे को महापौर पद के लिए उम्मीदवार घोषित किया है। चर्चा है कि नए समीकरण बन रही हैं। उनके आने से रोहा की राजनीति में हलचल मची हुई है। वंशी शेडगे बहुमत के साथ चुनकर आएंगी। एनसीपी के प्रदेश अध्यक्ष सुनील टटकरे ने विश्वास जताया कि वो निर्वाचित होंगे। उभे ठरलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद असेल किंवा सभापती पदाचा त्या ठिकाणी अनुभव आहे। आपल्याला नवीन चेहरा म्हणून उच्च शिक्षक म्हणून साहेबांनी संधी दिली, कसं या ठिकाणी टफ फाईट होईल? नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते। त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत। मी त्यांचा नक्कीच आदर करते। टीका टिप्पणी करायला मी इथे आली नाहीये। आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय, सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचंय आणि तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू। त्यांनी जो विकास केलाय त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे। उमेदवारी अर्ज भरणार आहात आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा आपण दिलेला आहे, उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे। कसं बघता या सर्व निवडणुका? सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती। शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते, परंतु उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे। पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता, अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं। शिंदेगड देखील आता जोमाने आपल्या रोहामध्ये एंट्री करतात, देखील उमेदवार उभे केले जातात। याकडे करू द्या उमेदवार उभे, मला आनंद आहे। विरोधक असल्याशिवाय मजा येत नाही आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोहेकरांची अस्मिता, रोहेकरांचा स्वाभिमान, अभिमान आणि रोह्यासाठी गेल्या 40 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मी दिलेलं योगदान याचं निश्चितपणाने त्याची पूर्णपणाची पोचपावती रोहेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे। गेल्या 40 वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये